जळगावमधली पैसे वाटपासोबतच मतदार महिलांना कोंडलं गेल्याचा आरोप अपक्ष उमेदवारानं शिवसेना उमेदवारावर केलेला आहे। जळगावातल्या प्रभाग क्रमांक 11 मधला हा प्रकार आहे। पालिका कर्मचाऱ्यांनी यावेळेला बघ्याची भूमिका घेतल्याचं वक्तव्य अपक्ष उमेदवारांनी केलेलं आहे। नाशिक सेंट्रल जेल आहे ते खूप प्रशासन स्ट्रिक्ट आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रात सगळ्यात स्ट्रिक्ट जेल म्हणून नाशिक जेल ओळखलं जातं। अशी कोणतीही यंत्रणा ते वापरत नाही आहे आणि ते कोणतेही मतदाराला त्यांनी कॉल केला असेल, आम्हाला कॉल नसतो तर मतदारांना कॉल कुठे असणार त्यांचा, त्याच्यामुळे त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नाही आहे, तर तो प्रश्नच येत नाही। प्रभाग क्रमांक 11 मध्ये अशा प्रकारची घटना घडत असल्याबाबत माझ्याकडे तक्रार केली होती। त्याबाबत आपण तात्काळ दूरध्वनीद्वारे विभाग आपले जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे त्यांच्याकडे आपण तक्रार त्यांची फॉरवर्ड केलेली आहे आणि तिथे आचारसंहिता जो कक्ष निर्माण केलेला आहे त्याकडे पण ही तक्रार आपण दिलेली आहे आणि लेखी सुद्धा कळवण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि पुढची कारवाई ही त्यांच्यामार्फत होणं अपेक्षित आहे। महिलांना पैसे वाटण्यासाठी कोल्हेनगरमधील ललित कोल्हे यांच्या घराजवळील कंपाऊंडमध्ये कोंडून ठेवलेलं होतं आणि तिथून काही महिलांना क्रमाक्रमाने पैसे घेण्यासाठी बोलवत होते। तर त्याचा जो व्हिडिओ आमच्याकडे जे पुरावे आले ते आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पाठवलेले आहे आणि त्या अनुषंगाने तक्रारही केलेली आहे की याच्यामध्ये हे सर्व बंद झालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।